तुमचा ना ही सर्व बुक जे आहे ते आज तुम्हाला शिकायचं आहे फक्त 1 तासात. कोण कोण शिकायला तयार आहे? क्या बात आहे, वाह, काय स्पिरिट आहे. गुड गुड. नक्की आज मी सोडणार नाही तुम्हाला. सगळी पुस्तकं मी सगळे तुमच्या डोक्यामध्ये बसेपर्यंत इकडनं हलणार नाहीये. ठीक आहे. आजकाल कसं आहे की कायदा म्हटलं की काय करायचंय त्या कायद्याचं, काय किचकट आहे, त्याचा अर्थ लावणं, त्याची डेफिनेशन बघितलं. कोणाकोणाला लॉ हा सब्जेक्ट आहे आता आपल्याला? कोणता सब्जेक्ट आहे? बिझनेस लॉ. अच्छा, बिझनेस लॉ. ठीक आहे, घेतलेला मी. म्हणजे मी स्वतः नव्हता घेतलेला, मी माझ्या मिसेसचा घेतलेला. मी कधी अभ्यास नव्हता केलेला आणि तिने जाऊन आमच्या भिवंडीला BNN कॉलेजला शिकवलं. ठीक आहे, काय इथे कोणाचाच लॉ सब्जेक्ट नाहीये. बिझनेस लॉ कोणते कोणते असतात त्याच्यामध्ये? कंपनी लॉ वगैरे, वर्क्समॅन कॉम्पेन्सेशन ऍक्ट वगैरे. ठीक आहे. तर एक थोडीशी रूपरेषा आपल्याला आहे की लॉ काय असतं. आपण जन्माला येतो आणि आपल्या शेवटपर्यंत म्हातारा होईपर्यंत कुठे ना कुठे काही ना काही कारणास्तव आपल्याला या लॉ या सब्जेक्टशी संबंध येतो. आता तुम्ही हातामध्ये मोबाईल किती जण वापरता? सगळेच जण वापरतात ना जवळ. एक पण हात वरती काय हरकत नाही. पण मोबाईल वापरताना जी काळजी घ्यायची ती आपण कधी घेतो का? किती जण आपल्या सिव्हिल स्कोअर वरती जाऊन काय काय लोन आपल्या अकाउंटला ऑलरेडी चार्ज झालेले याची तपासणी केलेली आहे? कोणी कोणी घाबरले? नाही ना माहिती? जाऊन एकदा चेक करा. ज्या ज्या लोकांचे मोबाईल अकाउंटशी लिंक आहे आणि ज्यांनी जाणे अनजाणेमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड असे जे बँकेशी संबंधित डॉक्युमेंट्स असतात ते सोशल मीडियावरती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रसारित करतात, तर हॅकर्स लोक असतात. ते हॅकर लोक तुमच्या मोबाईलला हॅक करून तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या अंगावरती लोन आहे असं ते दाखवतात आणि अनेक लोकांची लोनही पेंडिंग आहेत. 50-50 हजार पर्यंत लोन काय सांगू शकत नाही ते तुमचं कसं काय मिसयूज करू शकते. आणि इथून गेल्यानंतर प्रत्येकाने आपला सिव्हिल स्कोअर चेक करायचा आणि त्याच्यामध्ये किती आपल्या अंगावरती लोन आहे हे बघून घ्यायचं. मग आता याच्यावरती पर्याय काय करायचं? आपण सिव्हिल जे ऑफिस आहे, सिव्हिल ऑफिस, तिथे जाऊन तुम्ही तक्रार करून तुम्ही पाहून घेऊ शकता की हे जे काय लोन्स आहेत ते आमचे नाहीये. त्यांना तिथे तशी तक्रार करून त्याचं नोंद करणे आवश्यक आहे. आणि तसंच इतरही कुठल्या सायबर क्राईमच्या संदर्भात तुम्हाला फोन येतात. आजकाल कॉलर ट्यून वाचते की नाही? सगळ्यांच्या मोबाईलवर वाचते ना. ताबडतोब सायबर सेलला किंवा पोलिसांना जाऊन तुम्ही तक्रार देणं त्यात आवश्यक आहे. आणि मोबाईल हा एक असं माध्यम बनलेलं आहे की त्याचा सर्वात जास्त लॉ या विषयाशी, काही जरा पाणी पिऊन देतो बेटा, या लॉ या विषयाशी संबंध येतो. कुठल्या ना कारणाने आपल्याला या लॉ या विषयाला आपल्याला समोर जावंच लागते. तर आता मध्यंतरी एक अशी घटना घडलेली की एक असं मेसेज आलेला, म्हणजे युट्यूब वरती प्रसार झालेला, ऍडव्हर्टाईज झालेली की त्यांना ऑफर दिली गेली की 1 मिनिटात तुम्हाला लोन दिलं जाईल. तुमचे डॉक्युमेंट घेतले, डॉक्युमेंट ऑन बेसिस ऑफ पॅन कार्ड, आधार कार्ड. तर पॅन कार्ड, आधार कार्ड बँकेशी लिंक असतात. आता ते लिंक झाल्यानंतर तुमचा बराचसा डेटा त्यांच्याकडे जातो. पाहिजे तसं ते तुमच्या मोबाईलला ऑपरेट करू शकतात. त्या मोबाईलला त्यांनी हॅक केलं पॅन कार्ड, आधार कार्डच्या आधारे आणि त्याचा पूर्ण ताबा घेतला. त्यांनी 1 मिनिटाच्या आत त्यांना लोन दिलं. हार्डली 75,000 रुपये लोन दिलेलं. आणि लोन दिल्यानंतर पहिल्याच टर्मला सांगितलं की 75,000 तुमचे लोन पास झालेले, सर्व डिटेल वगैरे, बँकचे ऑफिशियल नोटीस वगैरे त्यांच्या फायनान्स कंपनीची, आणि त्याच्यात फक्त 65,000 रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटला डिस्बर्स केले. समजलं ना मी काय बोलतो? ते त्यांच्या अकाउंटला पडले. ते त्याच्यानंतर मग तक्रार करायला जाणार कुठे? आपण पण ज्या उद्देशाने लोन घेतलेला असतो, बाबा ठीक आहे बघू, आपण फेडलं तर फेडू, नाहीतर मग आपल्याला काय
द्यायचे नाहीये पैसे, असं पण आपला मॅलिफाईड इंटेन्शन असतो. याच्यानंतर काय झालं, त्यांनी 1 महिन्याची तारीख दिलेली, विशिष्ट महिन्याची, 2 महिन्याची समजा डेट दिलेली, पण 2 महिन्याच्या आधीच त्यांनी 1 महिन्यात त्यांना फोन कॉल करायला सुरुवात केली की बाबा पैसे भरून टाका, पैसे भरून टाका. आणि 75चे अनेक लाखाच्याही वरती 1.5 लाखापर्यंत पैसे मागू लागले की तुम्ही भरले नाही. अजून आपला जो टाइम लिमिट तुम्ही दिलेला आहे तो देखील पूर्ण झाला नाहीये आणि तुम्ही पैशाचे फोन करायला सुरुवात केलेली आहे. मग नंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांच्यापैकी काही लोक माझ्याकडे आले, मी त्यांना कन्सल्ट केलं आणि त्यांना योग्य तो मार्गदर्शन केलं. त्यांनी केवळ डॉक्युमेंट दिल्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल हॅक केला आणि ते हॅक केल्यानंतर त्यांना एक अशी फीत पाठवली गेली की बघा ही जी फीत आहे ही अशी अश्लील वल्गर फीत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही दिसताय आणि तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपची लिस्ट त्यांच्याकडे आहे. लक्षात येतं मी काय बोलतोय? त्या प्रत्येक मेंबरला, तुमच्या प्रत्येक नातेवाईकाला आम्ही ही क्लिप पाठवतो. पहिले तर त्यांनी साधे मेसेजेस पाठवायला सुरुवात केली. त्यापैकी काही मेसेज मला देखील आले, म्हणजे दुसऱ्या एका केसमध्ये की असं यांनी आमच्याकडनं लोन घेतलेलं आहे तर तुम्ही त्याला भरायला सांगा किंवा तुम्ही पेड करा. मला हे माहिती होतं म्हणून मी काय ते केलं. पण ती जी मी पहिले केस सांगितली ना, जे वल्गर व्हिडिओ वगैरे पाठवले, त्या केसमध्ये त्यांनी ते पाठवून देखील व्हिडिओज पाठवतो म्हणून त्यांनी त्यांना धमकी दिली. शेवटी काय पण करून त्यांची जेवढी रक्कम होती त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त त्यांनी परत केले आणि नंतर मी त्यांना सांगितलं सगळे नंबर डिलीट करून टाका, सर्व नंबर ब्लॉक करून टाका आणि काही त्यांच्याशी कनेक्शन ठेवू नका. त्याच्यानंतर ते प्रकरण सुरू. कळलं कायदा किती इम्पॉर्टंट आहे. आता हा एवढूसा एक सायबर लॉ सांगण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागेल. आता तुम्ही आपल्या या मेन पार्टकडे येणं आवश्यक आहे की नाही? प्रत्येकाला गरज आहे की नाही? वाटते की नाही गरज आहे याची, है ना? तर आपण हे जे नवीन कायदे आलेले आहेत, BNSS आणि साक्ष नियम, भारतीय साक्ष अधिनियम 2023, 1 जुलै 2024 ला हे सर्व कायदे लागू करण्यात आले. शेवटपर्यंत आवाज येतोय माझा? सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया पूर्वीचे जे काही जुने कायदे होते ते काय होते. तर ज्या प्रोसिजरनुसार प्रक्रिया चालते, प्रोसिजर चालते, म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी होते त्याला म्हणतात प्रोसिजर कायदे. म्हणजे CRPC पूर्वी लागू होता, क्रिमिनल प्रोसिजर कोड, म्हणजे पूर्वीचा जो फौजदारी प्रक्रिया संहिता आहे त्यानुसार जी शिक्षा दिली जाते, IPC भारतीय दंड संहिता. समजा तुम्ही चोरी केली, तुम्ही कोणी फ्रॉड केला, कोणी कोणाला मारलं, तर त्याच्यामध्ये त्या डेफिनेशन नुसार त्याला शिक्षा दिली जात होती. तर ते जेवढे पण शिक्षा आणि ते कलम ते त्या भारतीय दंड संहितेमध्ये दिले जात होते. आणि साक्ष नियम म्हणजे पुरावा कायदा, पूर्वी जो भारतीय पुरावा कायदा होता त्याच्यानुसार काय व्हायचं की पोलीस पुरावा कलेक्ट करायचे आणि ते कोर्टात प्रोड्यूस करायचे. कोर्टात न्यायालयासमोर पुरावा घेतला जायचा. पोलिसांसमोर देखील काही जबानी घेतली जायची. ही जबानी घेतलेली न्यायालयात सादर केली जायची आणि अशा पद्धतीने क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार या सगळ्या गोष्टींना ऑपरेट केलं जायचं. तर क्रिमिनल प्रोसिजर मध्ये कसं FIR रजिस्टर होतं, FIR रजिस्टर झाल्यानंतर जे आरोपी आहेत त्यांना नोटीस दिली जाते, किंवा समजा एखादा आरोपी अजामीन पात्र गुन्हा करत असेल तर त्याला मेहरबान न्यायालयाच्या वॉरंट शिवाय पकडण्याचे पॉवर्स पोलिसांना होते आणि त्यानुसार मग FIR रजिस्टर झालं की पोलिसांना पकडायचे. पकडल्यानंतर कोर्टात आणायचे. कोर्टात आणल्यानंतर 24 तास त्यांना 24 तासाच्या आत कोर्टाच्या समोर प्रेझेंट केलं जायचं. प्रेझेंट केलं झाल्यानंतर न्यायालय विचारायचे बाबा पोलिसांनी तुम्हाला काय मारहाण केली नाही ना, व्यवस्थित तर तुम्हाला ट्रीट केलं ना. मग ते सांगतात आरोपी ज्यांना पकडून आणले की बाबा हा व्यवस्थित हँडल केलेलं आहे. आजकाल कोणी कोणाला मारत नाही. पोलीस देखील कायदा आपल्या हातात घेऊ शकत नाही, असं न्यायाचं प्रविधान नाही. तर शिक्षा देण्याचा अधिकार केवळ आणि केवळ न्यायालयाला आहे.
पोलीस आता आपल्याला म्हटलं जातं की एन्काउंटर केलं, एन्काउंटरची याची ऑर्डर काढली, पण अशी कुठलीही रितसर ऑर्डर नसते. जर तो एखादा कसा जसा आलेला तो टेररिस्ट असेल आणि त्यांनी असा आयदोस माजवला असेल, त्यांनी हमला केला असेल, तर दिसता क्षणी गोळी घालण्याचे ऑर्डर्स असतात, पोलिसांकडे पॉवर्स असतात की ते त्यांना मारू शकतात, शूट करू शकतात. त्याच्यात पण जर तो आपल्याला जिवंत पकडता आला तर ते देखील बघितलं जातं कसा कसा आपल्याला मग तो जिवंत मिळाला की नाही. नंतर मग त्याच्यावरती केस झाली, केस चालून नंतर अनेक वर्ष ती ट्रायल चालली, मग त्याच्या न्यायालयाच्या समोर त्या सगळ्या पुराव्यांना पाहण्यात आलं, त्या तपासल्यानंतर त्याच्यावरती क्रॉस झालं, त्याला अनेक वकिलांनी तरी 2-3 वकील झाले त्याचे, तर त्याला वकील मिळतो रितसर, कोणी त्याचं वकीलपत्र घेत नव्हतं. नंतर मग न्यायालयाने सरकारी वकील त्यांना अपॉइंट केलं आणि मग त्यानुसार त्याची देखील त्याला बाजू मांडायला मौका मिळाला. म्हणजे न्यायालय असं नाहीये की बाबा हा यांनी असं असं केलं, बाबा काय पुरावा बघायचा नाही, हा क्राईम ऑफ पॅसिव पुरावा दिसतोय म्हणून याला डायरेक्ट फाशीची शिक्षा देऊन टाका, तसं नाहीये. आरोपीला देखील आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि आरोपीने बाजू मांडून झाली तसंच आरोपीच्या वतीने क्रॉस देखील करता येते. जे सरकारी पक्ष साक्षीदार असतात, आय विटनेस असतात की मी स्वतः बघितलेलं, यांनी अशा अशा पद्धतीने क्राईम केलं, तर त्यांची क्रॉस देखील घेतली जाते. आता ही जी सगळी पद्धती आहे, FIR रजिस्टर करणं, क्रॉस घेणं किंवा मग नंतर शेवटला त्याला सजा सुनावणं, हे सगळं CRPC म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार चालत होतं. आता कायद्यांच्या नावामध्ये थोडंसं बदल झालेला आहे. पूर्वी जो CRPC होता, फौजदारी प्रक्रिया संहिता, आता तो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 असं झालेलं आहे. आणि जे पूर्वी भारतीय दंड संहिता होतं म्हणजे IPC होतं, इंडियन पिनल कोड, ते आता भारतीय न्याय संहिता 2023 असं झालेलं आहे. आणि जो साक्ष नियम आहे म्हणजे पुरावा कायदा होता, भारतीय पुरावा कायदा, तो आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 असं झालेला आहे. आणि तो हे तिन्ही कायदे 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेले आहेत. काय इंटरेस्टिंग वाटते का? काय गरज वाटते का आपल्याला की बोर होत आहे? तुम्ही बोर होत आहे असं वाटते ना? का आणखी क्युरियोसिटी वाढते तुमची, जाणून घेण्याची इच्छा वाटते? तर याच्यामध्ये स्पेशली आपण सगळ्यात पहिले घेऊया की जे नवीन सेक्शन प्रोसिजर घेऊया आपण, कारण की प्रोसिजर नुसार हे तिन्ही कायदे ऑपरेट केले जातात. न्यायालय देखील त्याच्या अंतर्गतच आपल्याला न्याय देतात, एखाद्याला कन्व्हिक्ट करतात किंवा एखाद्याला निर्दोष मुक्त देखील करतात. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, तर पूर्वीचं CRPC होतं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल त्यावेळेस एवढे विस्तृत पॉवर्स नव्हते पोलिसांकडे, पण आता जबरदस्त पॉवर्स पोलिसांना दिलेले आहेत. आताच मी तारवाळे साहेबांशी डिस्कस केलं एका केस विषयी की समजा एखादी केस चालू आहे, ट्रायल चालू आहे, आणि ती ट्रायल चालू असताना म्हणजे केस प्रोसिडिंग कोर्टामध्ये चालू असताना तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात आणि त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये तुम्हाला प्रोग्रेस वाटला, म्हणजे समजा त्यांनी ऑलरेडी 324 एक दुखापत केलेली आहे हा, किंवा 326 गंभीर दुखापत केलेली आहे, आणि त्याच्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की यांनी त्याच्यात पुढे जाऊन विक्टिमला म्हणजे साक्षीदाराला किंवा फिर्यादीला जीवे मारण्याचाही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मग तिथे कुठला सेक्शन ऍप्लिकेबल होतो? जीवे मारण्याचा सेक्शन ऍप्लिकेबल होतो ना, मग तो लावू शकतात की नाही? लावू शकतात, पण त्यावेळेस न्यायालयाची परवानगी घ्यावी लागायची बरेचशी, आणि सरळ मग न्यायालय त्याच्यामध्ये आदेश द्यायचे की याच्यामध्ये 307 म्हणजे तिथेच कोर्टामध्येच 307 नुसार त्याचं हे घेतलं जायचं, प्ली रेकॉर्ड केली जायची, म्हणजे तुमच्यावरती हा चार्ज ठेवण्यात येतोय. 326 तर पोलिसांनी केलेला पुरावा आणि प्लस न्यायालयाने एक एक्स्ट्रा कलम वाढवलं. ते कोणतं सेक्शन वाढवलं? 307 बरोबर. तर आता आपण बघूया
पूर्वी जे आहे ना, आरोपीला पकडल्यानंतर FIR रजिस्टर झाला की 24 तासाच्या आत पोलीस काय करायचे, आरोपीला न्यायालयासमोर आणायचे. मग आरोपीला अधिक रिमांड कोठडी हवी असते, आरोपीची हवी असते. कारण की त्यांनी बऱ्याचदा काय झालेलं असतं की जो क्राईम केलेला असतो त्या क्राईम मध्ये कुठले हत्यार वापरलेले असतात, कुठल्या पद्धतीने कोण कोण इन्व्हॉल्व झालेलं असतं, त्याचे साथीदार कोण असतात, त्या साथीदारांनी पुरावा काय प्रोग्रेस केलेला लपवलेला आहे किंवा त्यांनी त्याच्यात आणखी पुढे काय केलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की मर्डर झाल्यानंतर बाकीचे साथीदार जे असतात, ती जी डेथ झालेली बॉडी असते तिची विल्हेवाट लावतात. मग हे प्रोसिजर बघण्यासाठी पोलिसांना त्या आरोपीची कस्टडी हवी आहे की नाही. मग तशी इन्व्हेस्टिगेशन कसं काय पूर्ण होणार. मग पोलीस मेहरबान न्यायालयाकडे त्यांचे हे मागायचे, रिमांड मागायचे की 15 दिवसाची कोठडी देण्यात यावी. त्यावेळेस फक्त 15 म्हणजे जेव्हा CRPC होता त्यावेळेस 15 दिवसाचीच कस्टडी त्यांच्याकडे मागण्याची पॉवर्स त्यांच्याकडे होती. मग न्यायालय त्यांना वाटलं 14 दिवसाची, 8 दिवसाची, 7 दिवसाची, 3 दिवसाची, 2 दिवसाची अशी कस्टडी ते पोलिसांना देत होते. पण आता हा जो नवीन कायदा आलेला आहे त्यानुसार आरोपींना 15 दिवस, त्याच्यानंतर त्यांना हवा असेल आणखी 15 दिवस, असं करत करत 60 दिवस आणि प्लस त्याच्याही पुढे 90 दिवसापर्यंत पोलीस कस्टडी ते मागू शकतात. तसंच आरोपींनी एखादा मुद्देमाल हे केलंय, त्याची प्रॉपर्टी अटॅच करायची असेल तर पोलिसांकडे ते पॉवर देखील आहे. म्हणजे बँकेमध्ये त्यांनी भरपूर करोडो रुपयाचा फ्रॉड केला आणि तो नीरव मोदी सारखा पळून गेला तर मग काय होणार. मग त्याला पकडून देखील म्हणजे तो पळून गेला तर मग प्रॉपर्टी अटॅच करण्याचं राहून जाईल किंवा त्यांनी प्रॉपर्टी ट्रान्सफर केली दुसऱ्या देशामध्ये, मग त्याला पकडून सुद्धा त्याची प्रॉपर्टी आपल्या हातात नसल्यामुळे पकडण्याचा पर्पज सर्व होईल का, नाही होणार ना. त्याला शिक्षा देऊन काय, तो परत 5-6 वर्षांनी 6 वर्षांनी सुटून बाहेर येणार आणि मग त्या प्रॉपर्टीचा तो आनंद घेणार. म्हणून या सेक्शन मध्ये पोलिसांना फुल पॉवर्स दिलेले आहेत की पोलीस त्याची प्रॉपर्टी अटॅच करू शकतात. तर अशा पद्धतीने बरेचसे फायदे देखील या सेक्शन मध्ये आहेत, त्यात आपण पाहूया. 90 दिवस झाल्यानंतर त्याच्यानंतरही पुढे 6 महिन्यापर्यंत पोलिसांना पॉवर आहे की ते मेहरबान न्यायालयाला विनंती करून आणखी त्याची फर्दर कस्टडी घेऊ शकतात. का तर ह्या सगळ्या आता नवीन आलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे त्यांना ब्रॉड पॉवर दिलेले. असं नाही की ते त्यांच्या वरती म्हणजे एक्सेसिव्ह पॉवर दिलेले, असं त्याचा उद्देश नाहीये पोलिसांना पॉवर देण्याचा. तर पोलिसांना पॉवर देण्याचा उद्देश असा आहे की आरोपी मीन व्हाईल जे या कायद्यानुसार गुन्हा रजिस्टर करून जे सर्व करायला पाहिजे, जे पर्पज सर्व करायला पाहिजे ते सर्व होणं आवश्यक आहे. नाहीतर मग काय आरोपीला 15 दिवसाची कस्टडी मिळाली आणि मग आरोपी फर्दर बाकीचे आरोपी पकडण्यासाठी बाकी आहेत आणि मग त्यांनी त्या जो पुरावा म्हणजे जे डेड बॉडी वगैरे आहे किंवा इतरही काही गोष्टी आहेत त्या डिस्ट्रॉय करून टाकल्या तर मग गुन्ह्याचा सखोल तपास होणं शक्य आहे का, अर्धवटच तपास होईल ना. म्हणून ब्रॉड तपास, ब्रॉड माइंडेडली ब्रॉड पॉवर्स त्यांना मिळावे या उद्देशाने पोलिसांना आणखी 6 महिन्यापर्यंत आरोपीची कस्टडी घेता येते, न्यायालयाकडे अर्ज करता येते. तर आपण त्याचं सेक्शन बघूया. 187 सेक्शन आहे. मराठी कोणाला चांगला येते वाचता, कोण वाचेल. फर्स्ट पॉइंट आहे, जेव्हा केव्हा कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यात येऊन तिला हवालातील स्थानबद्ध केलेले असेल व कलम 58 द्वारे निश्चित केल्यानुसार 24 तासांच्या कालावधीत अन्वेषण पूर्ण होऊ शकत नसेल आणि आरोपाला
किंवा खवळीला भक्कम आधार आहे असे समजण्यास कारणे असतील तेव्हा पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी किंवा अन्वेषण करणारा पोलीस अधिकारी जर तो फौजदाराहून खालच्या दर्जाचा नसेल तर त्या प्रकरणासंबंधीच्या यापुढे निर्दिष्ट केलेल्या रोजनाम्यातील नोंदींची प्रत तात्काळ सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याकडे रवाना करील व त्याच वेळी आरोपीला अशा दंडाधिकाऱ्याकडे पाठवेल. याच्यामध्ये काय की 24 तासात हजर करायचं आहे आरोपीला, आहे की नाही. मग त्यानुसार ती प्रोसिजर करतात. आता समजा खरोखरच तो जो आरोप आहे त्याला पुष्टी आहे की नाही, म्हणजे एखादा खरोखर घटना घडल्याच पोलीस पण तपासतात ना, की एखादा काय करतो की स्वतःच आपल्या बायकोला वैतागलेला असतो, आहे की नाही, आणि बायकोचं मर्डर करतो, तिच्या बॉडीचा विल्हेवाट लावतो आणि स्वतः येऊनच रजिस्टर करतो, गुन्हा रजिस्टर करतो. मग त्याच्यामध्ये पोलिसांना पाहायचं असते की बाबा एखादा माणूस खरोखरच दुःखी कष्टी झालेला आहे तर त्याची बॉडी लँग्वेज कशी असते, किंवा एखादा चोर आहे तो चोरी करून आलाय तर त्याच्या माइंड वरती त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये कसा फरक असतो. मग अशा पद्धतीने पोलीस सखोल त्या गोष्टीचा अभ्यास करतात, त्यानुसारच मग पुढील कारवाई करतात. दुसरा पॉइंट आहे, या कलमांतर्गत आरोपी व्यक्ती ज्या दंडाधिकाऱ्याकडे पाठवली जाते त्याला खटला चालवण्याचा अधिकार आहे किंवा नाही याची पर्वा न करता अशी व्यक्ती जामिनावर बंदमुक्त झाली आहे काय किंवा त्याचा जामीन रद्द झाला आहे काय हे विचारात घेऊन वेळोवेळी अशा दंडाधिकाऱ्याला योग्य वाटेल अशी कोठडीत आरोपीला एकूण 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी किंवा काही भागांमध्ये 60 दिवस किंवा 90 दिवसांच्या अटकेच्या कालावधीपैकी सुरुवातीचे 40 दिवस किंवा 60 दिवस प्रकरण परत्वे कोर्ट कलम 3 मध्ये प्रदान केल्याप्रमाणे कोणत्याही वेळी कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली जाते. आणि जर त्याला खटला चालवण्याचा किंवा खटला चालवण्याचा अधिकार नसेल तर आणि पुढील कोठडी घेणे अनावश्यक वाटत असेल तर तो आरोपीला अशा अधिकार क्षेत्र असलेल्या दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचा आदेश देऊ शकतो. अशा पद्धतीने कस्टडीमध्ये वाढ केलेली आहे. 15 चे 60, 40, 90 पर्यंत झालेलं आहे. आणि मग दंडाधिकाऱ्याकडे पाठवून मग पुढील कारवाई त्याची होती. म्हणजे एक तर जामीन मंजूर होतो किंवा मग त्याला जेलमध्ये पाठवलं जातं. तिसरा पॉइंट आहे, जर आरोपी व्यक्तीला पोलीस हवालाती व्यतिरिक्त अन्यथा 15 दिवसांच्या मुदतीपेक्षा अधिक काळ स्थानबद्ध करून ठेवण्यास पुरेशी आधार कारणे अस्तित्वात आहेत अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर त्याला तसे करता येईल. पण कोणत्याही दंडाधिकारी मृत्यू, अजीव कारावास किंवा किमान 10 वर्षे मुदतीचा कारावास या शिक्षेस पात्र असणाऱ्या अपराधाशी अन्वेषण संबंधित असेल त्या बाबतीत एकूण 90 दिवसांच्या, अन्वेषण इतर कोणत्याही अपराधाशी संबंधित असेल त्या बाबतीत एकूण 60 दिवसांच्या कालावधीपेक्षा अधिक काळ आरोपी व्यक्तीला या परिच्छेदान्वये हवालातील स्थानबद्ध करण्यास प्रतिकृती देणार नाही. आणि 90 दिवसांचा किंवा प्रकरण परत्वे 60 दिवसांचा उक्त कालावधी समाप्त झाल्यानंतर आरोपी व्यक्ती जामीन देण्यास तयार असेल व जामीन देईल तर तिला जामिनावर बंदमुक्त करण्यात येईल. आणि या कोर्ट कलमाखाली जामिनावर बंदमुक्त करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती 35व्या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ त्या प्रकरणाच्या उपबंधाखाली अशा प्रकारे बंदमुक्त करण्यात आली असल्याचे मानण्यात येईल. तुम्हाला की कोर्टासमोर हजर केल्यानंतर 60 दिवसाची 90 दिवसाची मुदत संपल्यानंतर त्याला तो जर आरोपी जामीन देत असेल तर त्याला जामीन देता येईल. चौथा पॉइंट, कोणताही दंडाधिकारी पहिल्या वेळी आणि आरोपी व्यक्ती पोलीस कोठडीत असेपर्यंत त्यानंतरच्या प्रत्येक वेळी आरोपी व्यक्तीस त्याच्या समोर जातीने उपस्थित केल्याशिवाय या कलमान्वये अशा आरोपीला पोलीस कोठडीत स्थानबद्ध करण्याचा प्रताधिकार देणार नाही. परंतु दंडाधिकारी आरोपी व्यक्तीला एकतर जातीने किंवा ऑडिओ, व्हिडिओ, इलेक्ट्रॉनिक जोडणीच्या साधनाद्वारे हजर केल्यावर आरोपी व्यक्तीच्या न्यायिक कोठडीतील स्थानबद्धतेत आणखी वाढ करू शकेल. आता इथे बघा, त्यांना विशिष्ट पॉवर्स दिलेले आहेत की 60 दिवस 90 दिवस, पण सगळ्यात पहिले
प्रत्यक्ष कोर्टाच्या समोर घेऊन जाणं आरोपीला बंधनकारक आहे. आणि त्याच्याही नंतर जेव्हा प्रोड्यूस केलं जाईल, समजा 14 दिवसाची 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली, तर मग 7 दिवसांनी परत आरोपीला आणणं आवश्यक आहे की नाही कोर्टाच्या समोर. कारण की शेवटी तो जो आरोपी असतो तो न्यायाधीशांच्या अधिकार खाली असतो. त्याला जेव्हा जेलमध्ये देखील पाठवलं जातं त्याला म्हणतात मॅजिस्ट्रेटियल कस्टडी. तर तो मॅजिस्ट्रेटच्या अधिपत्याखाली असतो, अधिकार क्षेत्रामध्ये असतो. त्याच्यामुळे न्यायालयाची जबाबदारी असते त्याची काळजी घेणं, त्याला काय लागलंय, त्याला मारलंय किंवा पोलिसांनी दमदाटी केली आहे, ही सगळी जबाबदारी न्यायालयाची असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा आरोपीला हजर केलं जातं तेव्हा न्यायालय त्याला विचारतं की तुम्हाला पोलिसांनी मारलं तर नाही, काय जोर जबरदस्ती तर केली नाही, किंवा तुमच्या नातेवाईकांना सर्व डिटेल्स दिलेले आहेत ना तुम्हाला पकडल्याचे, किंवा मित्रांना वगैरे, किंवा टेलिफोनिक मेसेज दिलेला आहे, टेक्स्ट मेसेज केलेला आहे, अशा पद्धतीने आरोपीला विचारण्यात येते. तसंच व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग देखील त्याच्यामध्ये समजा पोलिसांनी आणखी 7 दिवस नंतर मागितली तर व्हिडिओ ऑडिओ कॉन्फरन्सवरला देखील न्यायालयाकडे मेसेज पाठवून त्याची कस्टडीमध्ये वाढ केली जाऊ शकते. तसं न्यायालय त्याच्यामध्ये आदेश देतं. थँक्यू. ज्याला उच्च न्यायालयाने या संबंधात खास शक्ती प्रदान केलेली नाही असा कोणताही द्वितीय वर्ग दंडाधिकारी पोलीस हवालातील स्थानपद्धतीस प्राधिकृत देणार नाही. आता कोण वाचतोय इकडे मुलांपैकी? अरे मुली पुढे चालल्या आहेत, मुलांनी पण यायला पाहिजे. लवकर या, स्वतःहून या. इकडे गर्ल्स मध्ये कोण येतं ना? या इकडे वाचायचंच आहे. या, तुम्हाला त्याच्यात रस निर्माण होईल, नॉलेज मध्ये वाढ होईल, कमी नाही होणार. दंडाधिकाऱ्यांना समस्या खटला म्हणून संपरीक्षा करता येण्याजोग्या अशा कोणत्याही प्रकरणी जर आरोपीला अटक केल्याच्या दिवसापासून 6 महिन्याच्या कालावधीत अन्वेषण संपले नाही तर दंडाधिकारी अपराधाचे त्यापुढील अन्वेषण थांबवण्याचा आदेश देईल. मात्र विशेष कारणास्तव व न्यायालयात 6 महिन्याच्या कालावधीच्या पलीकडे अन्वेषण चालू ठेवणे जरुरीचे आहे. अशी अन्वेषण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दंडाधिकाऱ्याची खात्री पटवली तर गोष्ट अलहदी. आता इथे बघा, एखादा असा खटला असतो की त्याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षाही जास्त पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आता मोठे मोठे क्राईम होतात, त्या क्राईम मध्ये बरेचसे एव्हिडन्स असतात आणि ते एव्हिडन्स जे धागे आहेत ते दूर दूर पर्यंत पसरलेले असतात. म्हणजे क्राईम करून एखादा आरोपी जातो यूपी बिहार नक्सलेटेड एरिया, जिकडनं पोलिसांना पोहोचणं देखील पॉसिबल नसते, पण त्याचे साथीदार भेटलेले असतात किंवा आणखी त्याच्याशी संबंधित व्यक्ती भेटलेले असतात आणि त्यानुसार त्या गुन्ह्याचा नेक्सस म्हणजे त्या गुन्ह्याचा शोध त्यांना घ्यायचा असतं. त्याच्यामुळे ते टाइम वाढवून मागतात. जिथं प्रोसिजर सांगितलेली आहे 6 महिन्यापर्यंत, पण त्यांना असं वाटतं की नाही आम्हाला आणखी हवं आहे टाइम, तर मग ते दंडाधिकारी त्यांना त्या पद्धतीने हे देऊ शकतो, टाइम वाढवून म्हणजे पोलीस कस्टडी देऊ शकतो. पोट कलम खाली अपराधाचे पुढील अन्वेषण थांबवण्याचा आदेश देण्यात आला असेल त्या बाबतीत अपराधाचे पुढील अन्वेषण करावयास हवे अशी आपल्याकडे आलेल्या अर्जावरून किंवा अन्य प्रकारे सत्र न्यायाधीशाची खात्री झाली तर तो पोट कलम खाली दिलेल्या आदेश विलोपित करू शकेल आणि जामीन व अन्य बाबींविषयी तो विनिर्दिष्ट करील असा निर्देशांच्या अधीनतेने अपराधाचे पुढील अन्वेषण करण्याचे निर्देशित करू शकेल. तर याच्यामध्ये बघा दंडाधिकाऱ्यालाच वाटलं की नाही 6 महिन्यापर्यंतचीच कस्टडी सफिशियंट आहे,
म्हणून दंडाधिकाऱ्यांनी आदेश दिला की आता रिमांड पोलीस कस्टडी ही बस झाली, स्टॉप केली, तुटली आणि तो आता जेल कस्टडीमध्ये गेला, म्हणजे न्यायालयाकडे थेट त्याच्या जेलमध्ये त्याला पाठवलं जातं. पण आता पोलिसांना वाटलं नाही, अजून जास्त आहे, याच्यापेक्षाही इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे, म्हणून पोलीस सत्र न्यायालयाकडे जाऊ शकतात. सत्र न्यायालय हे कनिष्ठ न्यायालयाच्या वरचं न्यायालय. आपल्या इथे जे शहापूरचं तालुका न्यायालय आणि आपलं सत्र न्यायालय कल्याणला आहे ना, लक्षात येत आहे ना. तर तिकडे गेले म्हणजे ते एक प्रकारचं जिल्हा न्यायालय असं, जिल्हा लेवलचं ते, जिल्हा पातळीवरचं ते न्यायालय असेल. तर तिकडे जाऊन न्यायाधीशांना याच्यामध्ये पॉवर दिलेले आहे की फर्दर जी कस्टडी दिलेली होती 60 दिवसाची 90 दिवसाची ती थांबवण्यात येऊन देण्याची पॉवर सेक्शन 9 अंतर्गत आता या 90 वाचले आहे का नाही. मग आता पुढे काय होतं की सेक्शन 10 काय करतं, सत्र न्यायालयाला आणखी पॉवर्स आहेत ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याचे. तर सत्र न्यायालय ते जे 9च्या अंतर्गत जे खालच्या न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्या आदेशांना रद्द करतो आणि नवीन आदेश देऊन आणखी कस्टडीची वाढ. थँक्यू. क्लॅप एव्हरीबडी. कोणाला कळलं का काय? काहीच नाही कळलं. कसं आहे, कायद्याचा अर्थ लावायचा म्हणजे त्याचा सतत अभ्यास करावा लागतो. आज आपण इथे एक काही कळलं नाही पण त्याची पहिलीच पुसटशी रूपरेषा तरी आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे की बाबा एखादा गुन्हा घडतो, त्याच्यानंतर काय होतं, गुन्हा घडल्यानंतर त्याच्या विरुद्धची फिर्याद दिली जाते, फिर्यादीनुसार FIR रजिस्टर होतं, FIR नुसार त्या आरोपीला पकडण्यात येतं, आरोपीला पकडल्यानंतर त्याला कुठे घेऊन जातात, प्रोसिजर अप्लाय केली जाते, मग कुठे घेऊन जातात, मग त्याला आरोपीला कोणासमोर उभे करतात, न्यायालयासमोर आणतात, दंडाधिकाऱ्यासमोर घेऊन जातात. मग त्याला विचारतात ना बाबा पोलिसांनी ट्रीटमेंट बरोबर केली का तुला, समजा त्याला मारझोड झाला असेल किंवा काय त्याला पण लागलं असेल तर त्याची मेडिकल केली जाते. तसंच त्याला पकडल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना, आई वडिलांना, मित्रांना मेसेज दिला जातं की तुला अरेस्ट केली जाईल आहे. त्याच्यानंतर फर्दर इन्व्हेस्टिगेशन साठी आपण काय बघितलं, पोलीस कस्टडी पाहिजे असते की नाही, त्याची पोलीस कस्टडी घेतली. पोलीस काय करतात, त्याला मारतात माझं, काय करतात पोलीस, फर्दर इन्व्हेस्टिगेशन करतात आणि अजून गुन्ह्याचा सखोल तपास करतात. आणि मग त्यांना असं वाटलं की नाही अजून गुन्हा वाढवायचा आहे, सेक्शन लावायचं आहे, लावू शकतात की नाही, लावू शकतात त्याचे. आणि अशा पद्धतीने मग ती केस न्यायप्रविष्ट होते. तर इथपर्यंत आपण शिकलो, याचा हा एक थोडक्यात सारांश. काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर विचारा. हा, विचारायला काही हरकत नाही. मग इथेच मी सांगू शकतो. परत तुम्ही तिकडे माझ्या ऑफिसला आला तर मी 10,000 रुपये कन्सल्टिंग फीस घेईन. कोणाला काय तुमच्या जीवनामध्ये एखादी घडलेली, बाजूच्या जीवनात म्हणजे आपल्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवनात घडलेली काय घटना असेल तर त्याच्याबद्दल पण काही प्रश्न असतील ना, कोण रिलेटिव्ह असतील, कोणाची काही केस चालू असेल, पेंडिंग काय तुम्हाला वाटत असेल तर तेवढी मदत करतील साहेब. कोणाचेच नाही, नातेवाईकांचे वगैरे काहीच नाही. आता हा जो नवीन कायदा आलेला आहे तर त्याच्यामध्ये जसं काही चांगल्या घटनाही घडलेल्या आहेत. तर पूर्वी पोलीस तपास करायला जायचे ना तर विशिष्ट असं प्राविधान नव्हतं की बाबा जप्ती करताना किंवा रेड टाकताना किंवा एखाद्याच्या घरात एंट्री करताना शूटिंग वगैरे करतात. पण ह्या कायद्याच्या नुसार पोलिसांना ते अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे. किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स नुसारच डायरेक्ट म्हणजे एक ऍप बनवलेला आहे. त्या ऍपचे जे काही पासवर्ड आहे, OTP आहे ते प्रत्येक पोलिसांकडे दिलेले असतात. पूर्वी काय व्हायचं की मी तुमच्या समजा एखादा पोलीस आहे, तो तुमच्या घरामध्ये गुन्ह्यात घडलेला माल, गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार किंवा गुन्ह्यात लपवलेल्या जे काय पैसे दागिने वगैरे असतील
ते घेण्यासाठी घराची सर्च घ्यावा लागणार ना. एखादा चोरी करून तो पैसा जास्त करून कुठे ठेवणार, त्याच्या घरी ठेवणार किंवा त्याच्या नातेवाईकांकडे ठेवणार. म्हणजे नातेवाईक काय बोलणार, अरे आमचे संविधानिक अधिकार आहे, तुम्ही आमच्यामध्ये घरामध्ये घुसले, बुटं घातलेली होती, आमच्या देवघरामध्ये घुसले, देवाच्या समोर उभे राहिले, अरे हे पोलीस मुसलमान आहेत किंवा फलाना जातीचे आहेत, त्यांनी आमच्या देवाचा अपमान केला. किंवा तुम्ही पोलीस सदस्य वर्ण आहे आणि एखाद्या ST, NT, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट या लोकांच्या घरी गेले तर त्या ठिकाणी ते ॲलिगेशन्स करतात की बाबा यांनी आमच्यावरती ॲट्रॉसिटी केली. प्लीज मी डिस्टर्ब नाही करत, बसून घ्या. साहेबांचं स्वागत आहे. सर्वांनी क्लॅप करा साहेबांसाठी. मार्गदर्शनासाठी. तर मग एव्हिडन्स ऍक्ट नुसार आता हे जे नवीन कायदे आलेले आहेत त्याच्यामध्ये पोलीस जेव्हा तुमच्या घरी जप्ती करण्यासाठी गेले तिकडे ते सरळ ती शूटिंग करून म्हणजे एंट्री मारण्यापासून ते जप्ती पंचनामा पूर्ण करेपर्यंत पूर्ण शूटिंग करू शकतात. पूर्ण शूटिंग करून त्या ऍप वरती ती सरळ अपलोड केली जाते आणि मग ती अपलोड केलेली इन्फॉर्मेशन त्यांना पाहिजे तेव्हा ते ऍक्सेस करू शकतात. किंवा एव्हिडन्स ऍक्ट नुसार म्हणजे आता जो नवीन कायदा आलेला आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 यानुसार मेहरबान न्यायालयामध्ये ते सादर करतात. तर अशा पद्धतीने मग तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. एखादा जो ज्याच्या घरी जप्तीसाठी गेलेला आहे तिकडे त्याला अशी ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही की पोलिसांनी आमच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला. कारण की सगळी गोष्ट ही स्टार्ट टू एंड रेकॉर्ड झालेली असते त्या कॅमेऱ्यामध्ये. त्यामुळे तुमचा जो तो बचाव आहे आणि त्यानुसार आरोपीने केलेल्या सर्व गैरकृत्याचा फायदा त्याला मिळत नाही आणि सरळ जप्ती कंप्लीट वालेकडे जाऊ आणि उद्या मग तुम्ही यावं लागेल परत आसनगावला उद्या सगळेजण दुपारी 2 वाजता. येस सर. बरं सर. येस सर. ओके सर. जी सर. हो सर. हो सर. चालेल सर. आता शेवटचं ड्रॉबॅक मी घेतो आणि माझं बोलणं तुम्हाला थांबवतो. कदाचित खूपच बोर झाले असाल आपण. झालेत ना बोर सर्वजण? थोडे तर झाले असतील. बिलकुल नाही. अरे वा, किती जण थोडे बोर झाले? हात वरती करा फटाफट. कोणीच नाही? अरे वा, ठीक आहे. क्लॅप फॉर एव्हरीबडी. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. महत्वाचा मुद्दा मी आता याच्यामध्ये जो ड्रॉबॅक आहे काय कायद्याचा, या कायद्याची नवीन कायदे आलेले आहे की पूर्वी जो IPC कायदा होता तो सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केला. त्यापैकी IPCचे जे कलम आहे 377. तर 377 हा जो कलम आहे तो समलिंग संबंधी आहे. तर तो भारतीय दंड संहितेनुसार तो रद्दबातल करण्यात आला. पण आता इथे जेव्हा भारतीय न्याय संहिता बनवली म्हणजे आता तो कलम रद्द करण्याचा उद्देश इथे कसा होता की भारतीय संविधानाने आपल्याला आर्टिकल 40 to 21 म्हणजे जगण्याचा, राहण्याचा, आपली चॉईस करण्याचा, आवडत्या गोष्टी स्वीकारण्याचा आणि दुसऱ्यालाही कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब न करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपल्याला अधिकार दिलेला होता. पण त्या अधिकारानुसार पुरुष पुरुषाबरोबर प्रेम करू शकतो, स्त्री बरोबर प्रेम करू शकते असं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे. पण आता हा जो नवीन कायदा आलेला भारतीय न्याय संहिता 2023 याच्यामध्ये हे जे 377 कलम आहे त्याच्याबद्दल कुठल्याच प्रकारचा त्यांनी हे दिलेलं नाहीये. पण अशा वेळी जेव्हा पुरुषाची अतिरेक करतो किंवा स्त्री बरोबर अतिरेक करतो मग त्याला काय इथे प्राविधान दिलेले आहे त्याचं काय डेफिनेशन दिलेलं नाही. म्हणजे त्याला बलात्कार म्हणावा की अतिजबरी म्हणावी त्याचा काय फायदा इथे हे दिले नाही. याचा फायदा कोणाला होणार आहे की जे फिर्यादी असतील जे हे असतील आरोपी असतील त्यांना निश्चितच होणार आहे. कारण की मग पोलीस बऱ्याचदा काय करतात की बाबा अशा प्रकारचं कुठलं सेक्शनच दिलेलं नाही आहे की नाही, मग त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार काय. म्हणजे ह्या पण गोष्टी आहेत. पण भारतीय संविधानाने आपल्याला आता
आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले DYSP मिलिंद शिंदे साहेब, शहापूर डिव्हिजन, त्याचबरोबर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर सर, शहापूर, आणि पोलीस नाईक धनाजी कणसे सर, शहापूर पोलीस स्टेशन उपस्थित झाले. तर सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. आपल्या महाविद्यालयाचे व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर S.L. गायकवाड सर यांना मी विनंती करतो की महाविद्यालयाच्या वतीने मिलिंद शिंदे सरांचं स्वागत करायचं. टाळ्याचा पण वाजत सगळ्यांना. त्याचबरोबर सरांना पुन्हा एकदा विनंती करतो की सिनियर पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर सर यांचं स्वागत करायचं. महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतात डॉक्टर S.L. गायकवाड सर, व्हाईस प्रिन्सिपल SP कॉलेज शहापूर. त्याचबरोबर सरांना पुन्हा एकदा विनंती आहे की पोलीस नाईक धनाजी कणसे सर यांचं स्वागत करायचंय महाविद्यालयाच्या वतीने. धन्यवाद सर. थँक्यू सर. आता शेवटचा मुद्दा राहिलेला आहे की म्हणजे कायद्याचा ड्रॉबॅक असू शकतो. भारतीय संविधानाने वेळोवेळी अमेंडमेंट करून कायद्यामध्ये बदल देखील केलेले आहेत. त्याच्यामध्ये ऍडिंग केलेलं आहे. एखादा आता स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे त्याच्यामध्ये बरेचसे सेक्शन ऍड करून आणखी त्याच्यामध्ये सुस्पष्टता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आता हा जो मी ड्रॉबॅक आपल्या समोर ठेवला की जसं 377 IPC मधनं रद्द करण्यात आलं आणि ह्या BNS मध्ये त्याचं काहीच प्राविधान दिलं नाही, तर त्यावेळेस पोलिसांना गुन्हा दाखल करताना अत्यंत प्रॉब्लेम्स येणार आहेत की नक्की कुठल्या सेक्शन अंतर्गत त्याच्यामध्ये कारवाई करायची आहे. तर मग भविष्यामध्ये आणखी पुढे त्याच्यामध्ये अमेंडमेंट येऊ शकते आणि त्याच्यामध्ये हा जो IPCचा 377 जे इन्ग्रेडियंट आहे की समलिंग संबंध ठेवणे गुन्हा होतोय त्याच्यावरती विशिष्ट कायदा करण्यात येईल आणि मग पूर्ण रिपील करण्यात येईल किंवा त्याच्यामध्ये ऍडिंग करण्यात येईल. तर बरीचशी थोडक्यात मी माहिती तुम्हाला बरीच दिलेली आहे असं मला वाटतंय. तर मी माझं इथे थांबवतो. धन्यवाद. थँक्यू. शिंदे सरांना मी विनंती करतो की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. माहिती गरज वाटणार नाही. आवाज येतो शेवटपर्यंत. आपण सगळे लॉ कॉलेजचे स्टुडंट आहात बरोबर? आर्ट्स कॉमर्स का? काहींना बिझनेस लॉ सब्जेक्ट आहे. तर यापूर्वीच आपल्याला जे नवीन कायदे आलेले आहेत सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी आपल्याकडे IPC, CRPC आणि पिनियरी वेळेस ऍक्ट असे 3 वेगवेगळे कायदे होते. त्याच्यात आता सुधारणा म्हणजे पूर्णपणे सुधारणा करून 3 नवीन कायदे आपल्याकडे अंमलात आणलेले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम, भारतीय साक्ष अधिनियम. तर जो IPC होता तो लॉर्ड मेकॉले यांनी बनवला होता. हे सगळ्यांना माहितीच आहे. अतिशय हुशार व्यक्ती होते लॉर्ड मेकॉले. त्या काळात त्यांनी बनवून ठेवलेले आपण आजपर्यंत वापरत आलो होतो आणि परफेक्ट होते सगळे. त्यामध्ये आता जसं आपला समाज प्रगती करतो आहे आणि जसजसे गुन्हेगार प्रगती करत आहे त्यानुसार त्यात सुधारणा करावी लागली, अमेंडमेंट करावं लागली. त्यामध्ये काही सेक्शन्स ऍड करण्यात आलेले आहेत, काही कमी करण्यात आलेले आहेत, काही गुन्ह्यांचं स्वरूप गंभीर करण्यात आलेलं आहे. काही गुन्हे जसं 377 जो काही होता आपल्याला माहिती असेल समलैंगिक संबंध, तर तो तर यातनं काढूनच टाकण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचे जे त्यात बदल झालेले आहेत. तर आता पूर्वी सगळ्यांना थोडंफार कायद्याचा ज्यांना कधी संपर्क आला असेल किंवा ऐकला असेल तर कॉमन सेक्शन आपल्या सगळ्यांना माहीत असतात. ते सगळे सेक्शन बऱ्यापैकी कंटेंट तोच आहे, फक्त नंबर वगैरे चेंज झालेले आहेत, काही शिक्षा बदललेल्या आहेत. जसं पूर्वी साक्ष अधिनियम मध्ये
प्रायमरी आणि सेकंडरी असे प्राथमिक पुरावा आणि दुय्यम पुरावा असे 2 प्रकारचे पुरावे असायचे. जसं की आता बऱ्याचदा आपण बघतो की मोबाईलमध्ये बऱ्याचदा पुरावा भेटतो आपल्याला, फोटो काढलेले असतात, कॉल केलेला असतो किंवा अजून काही तत्सम पुरावे व्हिडिओ असतात भेटतात. पण त्याला आपल्याला आधीच्या याच्यामध्ये रेकॉर्डवर घ्यायला आणि त्याला प्रायमरी पुरावा म्हणून मान्यता मिळायला फार त्रास व्हायचा. कोर्ट त्याला एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरायचेच नाही. मग आपल्याला काय करावं लागायचं की एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कोणी दिसतंय तर त्याचा पूर्ण DVRच काढून आणायला लागायचा. मग तो नंतर परत ते DVR लावायचंच नाही, मग ते तसेच फक्त कॅमेरा नो DVR असे होतं, कारण ते खर्चिक काम होत होतं. आता आपल्याला जे नवीन सुधारणा केली त्यामध्ये कसं आहे की आपण ते पेन ड्राईव्ह मध्ये घेऊ शकतो आणि त्याला कोर्ट एक पुरावा म्हणून, एक प्रायमरी एव्हिडन्स म्हणून त्याला ग्राह्य धरणार. हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चांगला बदल त्यात झालेला आहे. कारण गुजरातमध्ये असं एक रायट झालेलं होतं, म्हणजे रायट नाही म्हणता येणार त्याला, मॉब लिंचिंगचा प्रकार झालेला होता. तो म्हणजे सरकारी वकिलांनी जो व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला होता तो युट्यूबवरच होता व्हिडिओ. तो पूर्ण व्हिडिओ कोर्टाला दाखवला की बघा याच्यात हे झालेलं आहे. तरी पण कोर्ट म्हटलं की याला एव्हिडन्स म्हणून याला ग्राह्यता नाहीये, त्यामुळे त्या आरोपींना शिक्षा देता आली नाही. तर बघा म्हणजे सगळं समोर दिसतंय, परंतु त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासाठी खूप अटी शर्ती असतात, जे की कोर्टाचा डिसिजन असतो. तर अशा प्रकारे म्हणजे दिसत असूनही कोर्ट शिक्षा देऊ शकला नाही, कारण त्याला रेकॉर्डवर घेतलेलं नव्हतं, तो पुरावा म्हणून घेत नव्हता. परंतु आता तसं नाही, युट्यूबवरचा एखादा व्हिडिओ मीडियामधला जर असेल तर त्याला रेकॉर्डवर घेतला तर तो प्रायमरी एव्हिडन्स म्हणून कोर्ट ग्राह्य धरणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा काय होणार आहे? फायदा हा होणार आहे की जर एव्हिडन्स स्ट्रॉंग, डिजिटल एव्हिडन्सला कोणी चॅलेंज करू शकत नाही. एव्हिडन्स स्ट्रॉंग आहे तर शिक्षा मिळण्याला कन्व्हिक्शन रेट जो आहे तो वाढणार. हा एक जो सांगण्याजोगा बदल होता. असे बरेच बदल त्यात आहेत कमी अधिक स्वरूपात. तर आपण सगळ्यांनी त्याचा अभ्यास करावा. असं नाही की आपण आर्ट्सला आहोत, कॉमर्सला आहोत किंवा इतर स्ट्रीमला आहोत, फक्त लॉ कॉलेजच्या मुलांनाच गरज आहे का? काय कधी पण आपल्याला कायद्याची कधीही गरज पडू शकते, लक्षात घ्या. तर एक बेसिक नॉलेज असावं. FIR काय असते, पोलीस स्टेशनला गेल्यावर त्यांच्या कामाची पद्धत काय असते, पोलीस स्टेशन म्हणजे माझा समजा एखाद्याला समजा मारहाण झाली तर काय करायचं, बाबा तू मारहाण करून गप्प बसणार, काय करणार, पोलीस स्टेशनला जायचं असतं, मग काय होतं, FIR होते, LC होते, या सगळ्या गोष्टींची एक थोडीशी बेसिक माहिती आपल्याला असू द्या. आलं लक्षात? तर हे अशा प्रकारचं एक कायद्यात बदल झालेला आहे नवीन, याचं ओरिएंटेशन आपल्याला देण्यासाठी हे वर्कशॉप ऑर्गनाईज केलं होतं. तर आमची इच्छा आहे की लॉ कॉलेजच्या स्टुडंटसाठी आवश्यकता नाही आहे, बट एक लॉ कॉलेजच्या स्टुडंटसाठी पण एकदा करावं, कारण आम्हाला स्पेसिफिकली त्यांना हे करायचं होतं. जोंधळे कॉलेजमध्ये लॉ कॉलेज आहे, चालेल. किनवलीला किनवलीचं झालंय आमचं. जोंधळे कॉलेजमध्ये, जोंधळे कॉलेजचं कधी खोलं आपण? आपल्याला ऍक्च्युली आता आपल्याला बोलायची आवश्यकता नसते, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आमचं पोलिसिंगचे जे अँगल असतात त्या अँगलने मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर एवढं बोलून मी माझे विषय असा आहे की जास्त बोलण्याजोगा नाहीये. हा आपल्याला अभ्यासच करायचा आहे, म्हणजे सगळं शिकवण्याच्या गोष्टी नाही आहेत यात. फक्त नवीन कायदा काय होता, का आला, जुना काय होता, त्याच्या संदर्भात एक ओरिएंटेशन आपल्याला आवश्यक होतं. तर ते देण्याचा प्रयत्न केलाच साहेबांनी. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आताच मिलिंद सरांनी आपल्याला बदलत्या कायद्याचं स्वरूप, त्याचबरोबर त्याच्या आधी ऍडव्होकेट राहुल शेटे सर जे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, तर त्यांनी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं आणि कायद्याचं जे स्वरूप बदलतंय त्याच्याबद्दल मुलांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आजचा आपण हा प्रोग्राम ठेवला होता, जो जॉईंटली ऑर्गनाईज केला होता NCC डिपार्टमेंटने आपल्या. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपले महाविद्यालयाचे उपप्राचार्य जे डॉक्टर SL गायकवाड सर हे उपस्थित राहिले, तसेच जे आहेत पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र ठाकूर सर हे पण उपस्थित राहिले, त्याचबरोबर पोलीस नाईक धनाजी कणसे सर आणि
भालचंद्र तारमाळे सर, गोपनीय शाखा शहापूर पोलीस स्टेशन, हे मान्यवर उपस्थित राहिले. तर त्याबद्दल मी त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने, सोनभाऊ बसवंत कॉलेज महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि त्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन पुढेही महाविद्यालयाला मिळेल, मुलांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.